नुकत्याच फ्रान्समध्ये पार पडलेल्या एशिया मिस्टर स्पर्धेत ब्रांज पदक पटकावणारा अजित थोपटे राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड पदक मिळवण्याचं स्वप्न बघतोय, परंतु आर्थिक चणचणीमुळे त्याच्या स्वप्नांचा रंग उडायची वेळ आली आहे। अजित थोपटे बॉडी बिल्डर बनायचं स्वप्न उराशी बाळगून या उमद्या तरुणाने जिम मध्ये पाय ठेवला, बॉडी बिल्डर झालाही। पण गाडी एवढ्यावरच थांबली नाही, त्यानं स्वतःच्या घरात पदकांची आरास मांडली। महाराष्ट्रश्री, भारतश्री असे खिताबही पटकावले। या अजित थोपटेची तब्येत बघितली तर अनेकांच्या काळजात धस्स होते, परंतु त्याच्या या पहाडी तब्येतीला त्याच्या घरात ठाण मांडून असलेली गरिबी मात्र घाबरलीच नाही। अजितचे वडील पीएमटीत कामाला आहेत, महिन्याला 18,000 रुपये पगार मिळतोय, परंतु अजितच्या विक्रमाला गवसणी घालणाऱ्या तब्येतीचा मासिक खर्चच आहे 40,000 रुपये। त्यामुळे निम्म्याहूनही कमी असलेल्या पगारात घर भागवून अजितचा खर्च कसा पुरवायचा असाही प्रश्न त्याच्या वडिलांसमोर आहे। अजितच्या भोवती असलेलं त्याच्या मित्रांचं कोंडाळ वर्गणी गोळा करून त्याला पैसे देतायत, परंतु भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारे महाराष्ट्रश्री, भारतश्री जिंकल्यानंतर अजितनं एशिया श्रीचा खिताब पटकावण्यासाठी थेट फ्रान्स गाठलं, तेही वर्गणी गोळा करूनच। परंतु मध्येच माशी शिंकली आणि विमान प्रवासात अजितची बॅग चोरीला गेली, तरीही हा पट्ट्या डगमगला नाही। अंगावरल्या कपड्यानिशी हा बहादर स्पर्धेत उतरला आणि ब्रांज पदक घेऊनच परतला, मात्र सुवर्ण पदक हातचं गेलं। त्याचीच उणीव आता त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत भरून काढायची। या स्पर्धेत गोल्ड मेडल मारायचंच या ईर्षेनं तो पेटून उठलाय, परंतु आर्थिक चणचण मात्र त्यावर विरजण घालतीये। मी आता सिनियर्स घेतली, आता माझी मिस्टर एसीची तयारी चालू आहे जी सिंगापूरमध्ये आहे, तर त्याच्यासाठी मी आता खूप प्रयत्न घेत आहे आणि तिथं मला असा विश्वास आहे की मी युनिव्हर्सचं ब्रांज आणलं, पण एशियाचं नक्कीच गोल्ड मेडल आणलं। अडचणी तर भरपूर आहेत तशा, कारण कार्डिओ नाहीये, एकदम लोकल जिम आहे आणि या जिम मध्येच व्यायाम करून आम्ही सर्वजण बॉडी बिल्डर झालेलो आहे। कारण आम्हाला कार्डिओला जिमला पण जागा भाड्याने आहे, स्वतःची सरकारने जागा दिली, महानगरपालिकेने जागा दिली, तर आमच्या तिथे सगळी गरीब विद्यार्थी आहेत, कारण मी पण गरिबीतूनच बॉडी बिल्डिंग केलेली आहे आणि ते सगळेच गरिबीतून करतात आहे। त्यामुळं ती स्वतःची हक्काची जागा असेल तर आम्हाला ते भाडं पण कसं आम्ही सगळं मुलांच्या फीमधून जे गोळा होतात तर ते 10,000 रुपये भाडं परवडत नाही। मग ते भाडं जर वाचलं स्वतःची जागा असल्यावर तर ते पैसे आम्हाला द्यायसाठी वापरता येतील आणि नक्कीच आम्ही भारतासाठी अजून मेडल घेऊन येऊ। ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या मदतीची रक्कम द्यायला टाळाटाळ करणारं सरकार आपल्याला मदत करेल यावर त्याचा विश्वासच नाही। त्यामुळे समाजातल्या जिंदादिल माणसांनी अजितला मदत करण्याची गरज आहे, तरच कदाचित यावेळेला भारताच्या खात्यात एखादं तरी सुवर्ण पदक पाहायला मिळेल।